राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाची पश्चिम महाराष्ट्र आढावा बैठक पुणे येथे संपन्न। पुणे कात्रज येथे राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाची आढावा बैठक घेण्यात आली असता बैठकीस राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री गणेश कचलवार हे उपस्थित होते। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा व नवीन पदाधिकारी नियुक्तीपत्र देऊन शाल श्रीफळ देऊन तर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पदाधिकारी यांना गौरवण्यात आले व त्यांनी छान कार्य केले। ज्यांनी छान कार्य केले त्यांना पदोन्नती देण्यात आली व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माननीय श्री गणेश महाडिक यांचे देखील मोलाचे मार्गदर्शन पदाधिकारी यांना लाभले। तसेच पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख श्री कांताभाऊ राठोड व पश्चिम महाराष्ट्र विभाग सचिव श्री संतोष लांडे तसेच महिला प्रदेश उपाध्यक्ष जयश्रीताई घोडगे, हवेली तालुका अध्यक्ष श्री सतीश कुमार कोकरे, हवेली तालुका उपाध्यक्ष श्री अमित मोरे, श्री गणेश राऊत, पुणे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष गोपाळ भाईराव व श्री परशुराम मोरे, श्री लक्ष्मण खैराटे, श्री किरण सोनावणे, श्री आदित्य चव्हाण, श्री परमेश्वर कदम, सर्व पदाधिकारी व आदी मान्यवर सर्व पत्रकार मान्यवर उपस्थित होते। आढावा बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर सकारात्मक चर्चा झाली व आलेल्या प्रमुख पाहुणे यांना शाल श्रीफळ देऊन पुष्पगुच्छ देऊन प्रमुख मान्यवरांचा सत्कार करून टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचा गौरव करण्यात आला। यावेळी मनोगत व्यक्त करताना श्री गणेश कचलवार युवा ग्रामीण पत्रकार संघ राष्ट्रीय अध्यक्ष यांनी कुठल्याही पत्रकारावर अन्याय झाल्यास आम्ही व आपले पदाधिकारी नेहमी सोबत आहोत, फक्त आपण योग्य दिशेने कार्य करावे असे सांगितले व सर्वांचे मनोगत ऐकून नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी हंसराज पाटील। अजिंक्य महाराष्ट्र जाता लांडेसाहेब बसते अजिंक्य महाराष्ट्र चॅनलचं संपादक म्हणून मी काम करत आहे। मला वाटतं सरांची गेल्या आठवड्यामध्ये चर्चा झाली या संदर्भामध्ये आणि आज तब्येत ठीक नसताना मी आलो, कारण प्रशासन जर आपण दिलं तर आपल्याला मिळतं आणि कर्तव्य आपलं या मातीशी आपण या जन्माला आलेलो आहे। मातीत आपण काहीतरी देणं लागतं या मातीत। ही महाराष्ट्राचीच नव्हे ती स्वराज्याची माती आणि आपण प्रत्येक जणांनी काहीतरी जन्माला आल्यानंतर सार्थक आपलं जीवन लागावं त्यासाठी काम करणं गरजेचं असतं। मग कुठल्याही क्षेत्रात माणूस कुठल्याही क्षेत्रात का मी माझ्या राष्ट्रीय किसान कामगार सेना याचा पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष आहे। चालू वर्षाचा हवेलीमध्ये प्रेसिडेंट आहे। तर विशेष म्हणजे सरांचं माझं बरेच वेळामध्ये डिस्कस झालं। आता संघटनेत पहिल्या सुरुवातीलाच मला एंट्री मिळाली गांधी सरांच्या माध्यमातून, मालेगाव सरांच्या माध्यमातून, पण आता ह्याची सांगता कशी पुणे जिल्ह्यात आहे ही मला काय अजूनही माहीत नव्हतं। आपण जे एका दोघांनी एका हातीने जर एकत्र येत अशा शिकत आपल्याला की आपण संघटित पदाचे प्रत्येक जर पद घ्यायचे तर पदाचा जो उपयोग कसा झाला पाहिजे। प्रथम आपल्याला संघटना सर्वात महत्वाचा आपले युवा ग्रामीण पत्रकार जो संघ आहे तो कसा मोठ्या पद्धतीने होईल, आपली कार्यप्रणाली काय आहे हे सर आपल्या उच्च अधिकाऱ्यांपासून आपल्याला जाणून घ्यायला लागेल। प्रत्येकाची माहिती आपण नक्की काम काय करायचं, कशा पद्धतीने करायचं आहे ह्या आपल्या अधिकाराच्या थ्रू आपल्याला जे अधिकार मिळालेले आहेत त्याच्या माध्यमातून प्रत्येकाच्या अधिकार